लाडक्या नवरोबासाठी काय काय वेगवेगळ्या भाज्या बनवायच्या ते आता पाहतोय आपण। नवरा लाडका असो किंवा दोडका असो, डबा तर द्यावाच लागतो। नमस्कार मी मृण्मयी। नमस्ते मी कल्पना। आमच्या या आजी नातीच्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। खारं वांग कसं बनवायचं ते पाहतोय आणि हे वांग खूप चवदार आणि खूप छान लागतं हे वांग। चला आता आपण खाऱ्या वांग्याचं वाटण करून घेऊया। ह्याच्यात घालणार आहे मी आधी हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, खोबरं हे आणि हा शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सगळी ही कोथिंबीर घालणार। आता ह्याच्यात आपण पाणी न टाकता आधी फिरून घेऊ, कारण कोथिंबीर ओली असते त्याच्यामुळे झालं नाही लागलं झालं तर मग आपण थोडं पाणी घालूया। त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूया, वाटण्या एवढंच। आपलं वाटण छान झालेलं आहे, बारीक असा गमगमाट सुटलाय। त्या लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, खोबऱ्याचं रंग पण इतका सुरेख आलेला आहे त्याचा। चला आपला आता खारे वांग्याची भाजी आपण तयार करूया। त्यासाठी मी वांग पाण्यात नाही टाकत आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मी थोड्याशा तेलात वाफवणार आहे ते वांगे। तर वांग कधी आधी चिरून ठेवायचं नाही, जेव्हाच तुम्हाला भाजी करायची ना त्यावेळेस हे वांग चिरून घ्या। आपण जर चिरून ठेवलं की बाबा मसाले परतेपर्यंत आपण काय करतो पाण्यात ठेवतो, तसं नाही ठेवायचं। तसं ठेवलं की त्याची चव निघून उतरते। तर मी याच्या आता लांब लांब फोडी करून घेणार आहे। असे छान पातळ उभे काप करून घ्यायचे आणि हे तेलात थोड्याशा तेलात आपण शिजून घेणार आहे। तळणार नाही आपण, फक्त वाफळून घेणार आहे। आता आपण ह्या पद्धतीने सगळे वांगे चिरून वाफळून घेऊ। चला आता हे वांग आपण थोड्या तेलावर असं छान परतून घेतलं आहे। आपलं वांग झालं की नाही हे बघा, असं सुरीने दाबून बघायचं हे वांग छान झाले। आपल्याला जास्त तळायचं नाही, कारण मसाल्याबरोबर पण ते शिजलं जाणार आहे। तर हे छान झालेलं आहे, तर हे आपण आता काढून घेऊ। पूर्ण तेलने तळून घेतलं ना, हे अशा तळलेल्या वांग्याची भाजी खूप छान लागते। आपण ते कसं शिजवत बसतो, मग त्यात ते पाणी कमी जास्त होतं, कधी कच्चं राहतं वांग। ह्या पद्धतीने वांग केलं तर खूप छान होतं। आपण आता ह्याच तेलात मसाला करून घेणार आहे। आता आपण घालणार आहे पहिली मोहरी। मोहरी झाली की आता जिरं टाकणार आहे, थोडासा हिंग, हा कढीपत्ता आहे आणि आपण दोन उभे बारीक कांदा चिरून घेतलेला तो कांदा। आता हा कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेणार आहे। त्यात आपण थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा लवकर होईल आपला। आता इथं आपला कांदा छान परतून झालेला आहे। आपण ज्यात आता मसाले टाकणार आहे। पहिल्यांदा टाकूया हळद, मसाले एकदम थोडे टाकायचे। हे जिरे पूड आहे, ही धनेपूड आणि हा गोडा मसाला आहे आपला। थोडं आपण वाटणात हिरवी मिरची घातली आहे, तर थोडंसं लाल तिखट, खूप नाही टाकायचं, चवीपुरता। आता हा छान मसाला आपण सगळा परतून घेऊ कांद्याबरोबर। तर हा आपला छान मसाला परतून झाला आहे कांद्यात। तर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण घालू याच्यामध्ये। आता ह्या वाटणामुळं चव खूप छान लागते आणि त्याचा कलरही खूप छान येतो। हे आता पुन्हा हा मसाला आपण वाटण केलेला याच्यामध्ये परतून घेऊ। आत्ताच किती छान कलर आला आहे, अजून आपण परततो आहे। कलर बघा किती छान दिसतं ह्याचा। चला आता आपला छान मसाला परतून झालेला आहे। इतका खमंग सुवास दरवळतो त्या मसाल्याचा। कोथिंबीर आणि लसूणचा तर एक वेगळाच सुगंध सुटला इथं आणि दिसायलाही खूप छान दिसतंय। आता हा आपला मसाला परतून झालेला आहे। ह्याच्यात आपण काय घालणार आहे, मीठ घालणार आहे थोडं, आपला मीठ राहिलं होतं।
आणि थोडंसं पाणी टाकणार आहे. आपण जे मिक्सरमधनं वाटलं ते व्हायला जाणार नाही आहे, त्याचंच पाणी मी घेतलं आहे. आपल्याला जास्त हे नाही करायचं, रसरशीत करायचं आहे, फक्त पातळ नाही करणार आहे. तर तेवढ्या पाण्यात आपला हा मसाला छान शिजून निघाल. वांगं तसं आपलं छान तेलामध्ये मी वाफळून घेतलं होतं, त्यामुळे त्याला आता वेळ नाही लागणार शिजायला. तर हा मसाला छान आपली एक वाफ आणू आपण म्हणून पाणी टाकलं त्याच्यात. किती छान दिसतंय, कलर किती छान आला आहे बघा, खारं वांगं म्हणतात. चला आता इथं छान मसाला उकळी आलेली आहे. आपल्याला जास्त रसरशीत नाही करायचं आहे, आपल्याला डब्यासाठी मोकळं वांगं करायचं आहे. तर मी थोडंच पाणी टाकलं होतं. तर आता हे छान मसाला शिजून घेतलेला आहे आणि आपलं वांगं पण आपण छान असं तेलामध्ये परतून घेतलं होतं. तर आता आपण त्याच्यामध्ये वांगं टाकू. तर आपण छान परतून घेतलेलं वांगं आता ह्याच्यामध्ये टाकू आपण. आता ह्याला खूप वेळ नाही लागणार, कारण आपलं वांगं छान शिजलेलंच आहे तेलामध्ये. एक वाफ झाली की भाजी आपली तयार. किती छान दिसतंय बघा. वांगं टाकलं तर अजून इतका खमंग दरवळतोय तो सुवास, बघूनच तोंडाला पाणी सुटतं, इतकं छान वास सुटला याचा. चला तर आता हे आपलं खारं वांगं तयार झालेलं आहे. किती छान दिसतंय बघा. हे डब्यासाठीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.